सिंहासन के लिए मैं अपना वचन तोड़ दूं तो आपकी परवरिश का अपमान होगा माँ. आता इथं मामा करू आपण. दुसरा सांगा एखादा. नाही ॲक्च्युली त्याचे तेवढेच फेमस आहेत. हां नाही नंतर तुमचे फेमस आहेत. सिंहासन के लिए मैं अपना वचन तोड दूं. गादीसाठी जर मी माझं वचन तोडलं तर तो तुमच्या संस्काराचा अपमान असेल मामा. आता हे आपण सातारी भाषेत करूया तर सातारचा भावाबली आता बोलतो. मामा मामा बोललं मामालाच चॅलेंज दिलं पहिलं. मामा हां बरोबर. हे तुझ्यासाठी. येस. गादीसाठी कोणी वचन तोडलं ना तर भावा तो सातारकर आहे ना तो राजांचा मावळा आहे काय. वा वा. हा तलवार म्हणजेच सातारकर. हा भावा. क्या बात आहे. एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी डायलॉग घेतलेला आहे त्यांच्या पद्धतीने. आज्या 1 and only 1 आहे सिंगल पीस कळलं का. देर यू आर. देर यू आर. म्हणजे तिकडे भल्लाल देव होता हा भैयाल देव असं पण म्हणूया. भैयाल देवला त्यांनी असं सांगितलेलं आहे. आणि मला वाटलं की आता जर एक होता तो की पण तो शीतलचा आहे. आपण शीतललाच तलवार हातात देऊन बोलायला लावूया. खतरनाक अशा पद्धतीने देवसेना. देवसेना. शितलीची साथ म्हणजे संकटावर मात. अशा पद्धतीने एक सातारची देवसेना यांनी सादर केलेली आहे. थँक्यू सो मच. आणि थँक्यू तुम्ही इथं आलात. आपण परत या. आम्ही तुमची अजिबात वाट बघणार नाही. जा. जोरदार टाळ्या बाहुबली यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. तर मंडळी धुकरटवाडी अवॉर्ड सोहळा या ठिकाणी असाच पुढे सुरू राहणार आहे. पण आता आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. सगळ्यांची इच्छा आहे की त्यांच्या मनातलं आपण जाणून घेऊयात. सुरुवात करणार आहे मी सगळ्यांचा आवडता राणादा. खरं तर राणा हा आता इतका फेमस आहे, इतका घराघरात फेमस आहे की प्रत्येक पोराला असं वाटतं की आपण बॉडी बनवावी, आपण तालमीत जावं, आपण पैलवान व्हावं. मला हार्दिकला विचारायचं, हार्दिक खरं तर हा रोल खूप चॅलेंजिंग होता तुझ्यासाठी असं मी ऐकलेलं आहे. काय सांगशील? म्हणजे माझी जेव्हा निवड झाली या रोलसाठी तेव्हा मी खूप बारीक होतो. म्हणजे माझं वजन जवळजवळ 72 किलो होतं. आणि मग सिलेक्ट केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुला वजन वाढवावं लागेल. मग किती वाढवायचं हे नाही, जेवढं जाईल तेवढं की पहिलवान वाटलं पाहिजे. तर सगळ्यांनी सपोर्ट केला, सगळ्यांचा खूप पाठिंबा होता. मी 25 दिवसात जवळजवळ 22 किलो वजन वाढवलं. आई ग, 25 दिवसात 22 किलो. बापरे. हो. आणि मग कोल्हापुरात शूटच्या आधी जाऊन तिकडे सुबोध सरांनी मला सांगितलं होतं की भाषा काही वाचून तुला होणार नाही, तू तिकडे राहा लोकांबरोबर, तेव्हा तुला कळेल. तर तिकडे जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी तिकडच्या गावातल्या मुलांबरोबर मी बसलो, ती भाषा शिकलो. त्यानंतर माझे वस्ताद म्हणजे अतुल पाटील जे बाल्याचा रोल करतात, त्यांनी मला मोतीबागमध्ये कुस्ती शिकवली. वा वा वा. म्हणजे बाल्या हे गुरु आहे कुस्तीतले. नक्कीच. आणि मग ते सगळं जुळून आलं आणि तुमच्यासमोर हा राणा तयार झाला. क्या बात आहे. वा 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 वा. पण खूप क्रेज आहे, खूप क्रेज आहे तुझी. आणि सगळीकडे तुझे फॅन्स गर्दी करतच असतील. अर्थात रोज नवीन किस्से ऐकायला बघायला मिळत असतील. कसं वाटतं? पूर्णच आयुष्यच बदलून गेलं. हो, खरंच आयुष्य बदलून गेलं आहे. छान वाटतं. मी सगळं पॉझिटिव्हली घेतो. म्हणजे खरं आहे. हो. आता असं वाटतं की आता हार्दिक जोशी राहिलाच नाही, आता फक्त राणा आहे असंच. कारण सुद्धा आता राणा म्हणून हाक मारतात. पाहतात. बरोबर आहे. त्यामुळे खरंच खूप वेगळं वाटतं. म्हणजे स्वप्न एक पूर्ण झाल्यासारखं वाटतं. वा वा वा. खूप लोक भेटतात. एखादा आठवणीत राहिलेला फॅन, एखादा किस्सा आहे का? हो, म्हणजे आम्ही वाड्यात शूट करत होतो आणि बरीच गर्दी असते शनिवार रविवारी वाड्याच्या बाहेर. एक आई होत्या, त्या खूप रडत होत्या आणि की नाही आम्हाला बोलवा. आणि शूट चालू होतं वाड्यामध्ये, आम्हाला काही कळत नाही आतमध्ये असल्यामुळे. पण बाहेर थोडा आवाज झाला म्हणून सगळ्यांनी सांगितलं. मग परमिशन घेऊन बाहेर सगळ्यांना भेटायला गेलो. तेव्हा तिकडे आई होत्या, खूप रडत होत्या. त्या म्हणाल्या की तुझ्यासारखा माझा मुलगा होता, तोही पैलवान होता, पण तो काही वर्षांपूर्वी वारला. तर मी रोज संध्याकाळी त्याची आठवण म्हणून मी तुला बघते आणि तुझ्यात मला तो दिसतो. आणि त्या मला अक्षरशः मिठी मारून खूप रडत होत्या. हो.
आणि दुसरा असाच किस्सा होता की अजून एक गृहस्थ आले होते, त्यांच्या आईला कॅन्सर झाला होता. त्यांनी जगण्याची इच्छा सोडली होती. तर ते म्हणाले प्लीज एकदा माझ्या आईशी बोलाल का फोनवरती. ते रडत होते खूप. म्हटलं तेही परमिशन मी बोललो. तर त्यांच्या आईशी जेव्हा बोललो ते म्हणाले की मला माहीत नाही मी किती दिवस जगीन, पण मी रोज संध्याकाळी 7:30ची वाट बघते, तुमची सिरियल बघते आणि आज मी जगते त्यासाठी. आणि मला आता म्हणजे आधी त्या बाईने इच्छा सोडली होती जगायची, पण आज ती रोज जगते कारण मालिका सुरू आहे म्हणून. वा वा वा. खरं तर माणूस कलाकार झाल्यावरती सगळं कमावतो, त्याला नाव मिळतं, प्रसिद्धी, पैसा सगळं मिळतं, पण मला वाटतं हे अमूल्य आहे. हे मिळायला पाहिजे आणि ते तुम्हाला सगळ्यांना मिळते. अर्थात तुम्हाला सगळ्यांना मिळते. यासाठी झी मराठीचं अभिनंदन करूयात की त्यांनी इतक्या 2 छान सिरियल आपल्याला दिल्या. आता मी येणार आहे पाठकबाई यांच्याकडे. खरं तर पूर्वी मुलांची इच्छा असायची मंडळी की आपल्याला एक इंजिनियर मुलगी मिळावी, आपल्याला एक डॉक्टर मुलगी मिळावी. आता विचार बदललेला आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला एक शिक्षिका मुलगी मिळावी आणि याचं क्रेडिट मला वाटतं पाठकबाईंना जातं. त्या पाठकबाईंसाठी जोरदार टाळ्या. तर अक्षया, तुझ्याही आयुष्यामध्ये संपूर्ण बदल झाला या एका मालिकेमुळे. आणि मी असं ऐकलं आहे की तुला मालिका करायच्या नव्हत्या आणि तुला मग ही संधी मिळाली. हो, काय सांगशील? संमिश्र भावनांनी मी सिरियल सुरू केली. कारण का तुम्ही म्हणलात तसं आधी सिरियलकडे अट्रॅक्शन काहीच नव्हतं. म्हणजे करावी असं वाटायचं नाही. मी सगळ्या सिरियल बघायचे. रात्रीच खेळ चाले माझी फेवरेट सिरियल होती. मी 10:30साठी माझ्या नाटकाचं तालमी चुकवून बंद करून मी आधी ते पांडूला बघायला जायचे. इतकं असूनही कधी काम करावं असं वाटलं नव्हतं. जो डाळ पांडूसाठी त्यांना आज या ठिकाणी एक वेगळंच क्रेडिट मिळालं. हो, पण सुदैवानी हा योग आला आणि सुबोध दादाला मी त्याचं सगळं श्रेय देईन की त्याच्यामुळे मी आज इथे आहे. आपल्याला इमॅजिनच होत नाही इतकं ट्रिमेंडस काम सिरियल डेली सोपमध्ये आहे. म्हणजे नाटक करताना असं वाटत असतं की आपण खूप आपल्या मनासारखं काम करतोय, खरं चांगलं करतोय, मला हेच करायचं आहे, हे बोरिंग आहे, मला नाही करायचं आहे. पण इथे जितकी मेहनत लागते, खूप मोठा टास्क आहे. आणि आज मला आल्यावर इथे करताना जाणवतं की अरे बापरे, मी हे केलं नसतं तर मी खूप मोठी चूक केली असती आणि एका माध्यमाला मुकले असते. सो हे भयंकर इंटरेस्टिंग माध्यम मला ह्या सिरियलमुळे जाणवलं, करायला मिळालं आणि खूप मला आता त्याची मजा येते आणि खूप चांगलं वाटतंय. वा वा वा. तर मी आता येणार आहे अजिंक्यकडे. अजिंक्य, जसं मी राणाला विचारलं की राणात एक कॅरेक्टर मिळालं आणि राणाच्या त्या कॅरेक्टरमुळे त्याचं आयुष्य बदललं, तसं अजिंक्यचं सुद्धा या व्यक्तिरेखेनं खूप आयुष्य बदललं असेल. काय सांगशील? हो, बदललं. सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या दादाचे आभार मानेन. कारण मी या फील्डमध्ये आलो ते त्याच्यामुळे. मी डान्स करत होतो. हो. त्याच्यानंतर मी ॲक्टिंगमध्ये आलो आणि मी डान्समध्ये आलो त्याच्या सपोर्टमुळे. वा. दादांचं नाव? दादाचं नाव निलेश चव्हाण. निलेश चव्हाण यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तर कालच्या दिवसापर्यंत इथं येण्यापर्यंत मला त्याने सपोर्ट केलेला आहे. वा. जो म्हणतात ना मोठा भाऊ, हा मोठा भाऊ खरंच हा माझ्यासाठी मोठा भाऊ आहे. तर त्याचे खूप धन्यवाद निलेश दादा.